अत्यंत मितभाषी असणारं व्यक्तिमत्व आमचे मेहुणे प्रभाकर हिप्परगे आज शासकीय नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. त्यांनी आम्हाला कसं जगावं, कसं वागावं आणि आम्हाला जी शिदोरी दिली आयुष्यामध्ये, की कोणाही पुढं जाऊन आपण नोकरी न मागता आपण आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर आपण आपलं नाव कमवावं, ही जी अत्यंत महत्वाची जी खुणगाठ आहे, तर ही आम्हा सर्व कुटुंबावरती त्यांनी बिंबवलेलं आहे. त्याचं एक फलित म्हणजे त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांची दुसरे छोटे भाऊ असतील, त्यांची बहीण म्हणजे माझी पत्नी, तर यांना तर त्यांनी घडवलं, परंतु त्यांनी आमच्यामध्ये एक स्वाभिमान निर्माण केला आणि तो स्वाभिमान म्हणजे आपण जीवन जगत असताना अगोदर आपल्या कर्तव्याला आपण म्हणजे फोकस केलं पाहिजे. आपण सर्वात महत्वाचं जर काय आहे तर कर्तव्य आहे. जे काही नवं आहे शिक्षण क्षेत्रामध्ये, तर ते त्यांनी देण्याचा त्यांचे जो धडाडीचा जो प्रयत्न आहे, तर तो आम्हाला निश्चितच म्हणजे आम्हा सर्व नवीन शिक्षकासाठी तो प्रेरणादायी ठरणार आहे. मला सांगायला म्हणजे अभिमान वाटतो की माझे मोठे मेहुणे म्हणून कुटुंबामधील जी जबाबदारी त्यांनी सांभाळली, ती जबाबदारी पेलण्याचं सामर्थ्य त्यांनी आमच्यामध्ये सुद्धा म्हणजे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष निर्माण करून देण्याचं काम केलं. त्यांनी बोलत असताना सुद्धा त्यांनी कधी स्पष्टपणे त्यांनी आपलं मत जरी मांडलेलं नसलं, तरी त्यांच्या मूक संमतीतून किंवा त्यांच्या फक्त दृष्टिक्षेपामधून आम्हाला बऱ्याच गोष्टी त्या शिकायला मिळाल्या. मला या गोष्टीचा आणि कुटुंबाचा एक भाग म्हणून मला निश्चितच त्यांचा सार्थ अभिमान आहे.